नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आपण आता जन्म नक्षत्रांच्या शुद्ध आणि संतुलीकरणासाठी काय करायचं हे आपण पाहत आहोत या व्हिडिओमधून. आत्ताचा व्हिडिओ आहे हा ज्यांची जन्मनक्षत्र गुरुची आहे त्यांच्यासाठी. गुरुची जन्मनक्षत्र कुठली कुठली आहेत तर ती आहेत पुनर्वसू, विशाखा आणि पूर्व भाद्रपदा. बघा, गुरुचं स्थान हे पत्रिकेमध्ये खूप महत्त्वाचं आहे, महत्त्वाचं ठरतं. कारण गुरु या ग्रहाचा गुणधर्मच आहे व्यवस्थापन करणारा. आपण म्हणतो ना, कुठल्याही शुभ कार्याला गुरुबळ बघतात किंवा लग्न कार्यामध्ये तर गुरु 4था आहे, 8वा आहे की 12वा आहे, त्याच्यावरती शुभ कार्य करायचे की नाही करायचे हे ठरत असतं. तर अशा अर्थानं गुरु हा आपल्या कुंडलीशास्त्रामधला तसा महत्त्वाचा ग्रह ठरला जातो. ह्या गुरुच्या ग्रहाची जी नक्षत्र आहेत, म्हणजे गुरुग्रहाची ऊर्जा म्हणजेच त्याच्या जन्मनक्षत्रांची म्हणजे गुरुची ज्यांची जन्मनक्षत्र आहेत त्यांची देखील ऊर्जा आपल्याला आपल्या जन्मनक्षत्राची ऊर्जा शुद्ध संतुलित राखलीच पाहिजे की नाही? राखावीच लागते. कारण आपले जन्मनक्षत्रच सगळ्या ग्रहस्थितीला सांभाळून घेत असतं. तर गुरुची जी 3 नक्षत्र आहेत म्हणजे पुनर्वसू, विशाखा आणि पूर्व भाद्रपदा, ह्यांना शुद्ध संस्कारित राखण्यासाठी जप माध्यमातून आपल्याला किती जप करावा लागतो तर तो साधारण जप आहे 19,000 जप रोज करायचा असतो. तर रोजची गुरुची ऊर्जा तुमच्यासाठी ही शुद्ध संतुलित प्रमाणामध्ये मेंटेन होते. ठीक आहे. सध्याच्या राणीमानाला हे तसं शक्य नाही आहे, म्हणून आपण दुसरा पर्याय निवडतो. तो म्हणजे आपापल्या जन्मनक्षत्राचं जे आराध्य वृक्ष असतं त्याच्या मुळ्या आपण सोबत राखतो. आता पुनर्वसूसाठी काय करायचं आहे तर तुम्हाला 2 वृक्षांच्या मुळ्या सोबत राखायच्या. एक तर वेळू आणि दुसरं आहे वटपौर्णिमेला जो वड पुजतो ना आपण, त्या वडाचं मूळ आणि वेळूचं म्हणजे बांबूच्या झाडाचं मूळ आणि वडाच्या झाडाचं मूळ म्हणजे किंवा वडाच्या झाडाची पारंबी जरी सोबत घेतली तरी चालेल. अगदी एवढी 1-2 सेंटीमीटर जर सोबत घेतली तरी चालते. ओके. गुरुचं दुसरं नक्षत्र आहे विशाखा. विशाखा नक्षत्रासाठी तुम्हाला पुन्हा नेहमीसारखं 2 झाडांच्या मुळ्या सोबत राखायच्यात. त्यातलं पहिलं झाड आहे नागकेशर आणि दुसरं आहे देवबाभूळ. विशाखा नक्षत्रासाठी नागकेशर आणि देवबाभूळ ह्या 2 झाडांच्या मुळ्या सोबत राखायच्या. तिसरं आहे पूर्व भाद्रपदा. तर पूर्व भाद्रपदा ज्यांचं जन्मनक्षत्र आहे त्यांनी एक तर आंब्याच्या झाडाचं मूळ सोबत राखायचे. म्हणजे पूर्व भाद्रपदाचं आराध्य वृक्ष आंबा आहे आणि त्याच्या जोडीला अडुळसा म्हणून जे आपण पाहिलं ना, आपण अडुळशाचा काढा वगैरे घेतो ना, त्याच अडुळशाच्या झाडाचं मूळ, आंब्याचं झाडाचं मूळ हे सोबत राखायचे. कोणी तर ज्यांची जन्मनक्षत्र पूर्व भाद्रपदा आहेत त्यांनी. ठीक आहे. आता ही सगळी म्हणजे वेळू, वड, नागकेशर, देवबाभूळ, अडुळसा, आंबा वगैरे ह्या सगळ्यांची म्हणजे प्रत्येकाला ही झाडांची मुळं सापडतीलच हे शक्यता कमी राहते. तर जर नाही सापडली तर त्याचा देखील पर्याय आम्ही दिव्य ऊर्जा नक्षत्र आराध्य वृक्ष तेलार्क ह्या रूपानं तुम्हाला तो पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तो तेलार्क तुम्हाला रोजच्या ह्याच्यात वापरायचं आहे. ठीक आहे. तर गुरुची जी 3 नक्षत्र आहेत पुनर्वसू, विशाखा आणि पूर्व भाद्रपदा, ज्यांची गुरुची जन्मनक्षत्र आहेत त्यांनी काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता तुम्ही काय करायचं की ह्या एक तर व्हिडिओला लाईक करायचे
आपले चॅनल सबस्क्राईब करायचे आणि तुमच्या माहितीमधल्या तुमच्यासारखंच म्हणजे तुमचं जन्मनक्षत्र गुरुचं असेल तर तुमच्यासारखं गुरुची इतर नक्षत्रांची जी ओळखीची लोकं असतील, मित्रपरिवार असेल, नातेसंबंधांमध्ये असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा किंवा त्यांना सांगा आणि जास्तीत जास्त हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही लोकांना शेअर करा. थांबूया इथे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहू आणि शनी घेऊन येऊ. मी त्याची अशीच माहिती सांगेन, उपयुक्त माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये सांगून देईल. आता हा व्हिडिओ इथेच थांबूया आपण. ओम नमो आदेश. शुभम भवतो.